सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. DA-DR वाढीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच सरकारने निवृत्तीवेतन आणि विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करून ही वाढ करण्यात आली असून किमान निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच वैद्यकीय भत्ता आणि इतर काही विशेष भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चाच्या तुलनेत निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयानुसार काही प्रकरणांमध्ये पेन्शनमध्ये 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, जरी अंतिम आकडे संबंधित राज्य किंवा सरकारच्या अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होतील. याशिवाय महागाई भत्त्याशी संबंधित इतर भत्त्यांमध्येही सकारात्मक बदल करण्यात आले असून विशेषतः वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांसाठी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सर्व निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सामान्यतः DA-DR वाढ जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारचे बदल केले जातात. मात्र यावेळी सरकारने आधीच पेन्शन आणि भत्त्यांमध्ये वाढ करून एक सकारात्मक संकेत दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात DA 58% 60% वाढण्याची शक्यता अधिक बळकट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब पेन्शनधारक यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. पुढील काही दिवसात DA-DR संदर्भातील अधिकृत घोषणा तसेच थकबाकीबाबत निर्णय आणि 8व्या वेतन आयोगाबाबतही महत्त्वपूर्ण अपडेट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करावी आणि अफवांपासून दूर राहावे अशी सूचना देखील करण्यात येत आहे.